तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार, माजी मंत्री भुजबळ यांचा संतप्त सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमधील 39 मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपूर येथील राजभवनात पार पडला। नाशिकमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली। मात्र ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं त्यांच्यासह समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे। याबाबत ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला। यावेळी भुजबळ यांनी देखील आपली चांगलीच नाराजी व्यक्त केली। हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थात प्रफुल्ल पटेलला असं किंवा अजित पवारांना हे खटकलंय म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही, ते तुम्ही विचारा। जसे कालमर्यादा ठेवली 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळात घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखलंय का? असं काही त्यांनी ठेवलं नाही। ठेवलं असतं तर मला राज्यसभेवर जा म्हणून काय सांगितलं असतं, सांगितलं घरी जा। बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे। तुमची भूमिका काय असणार आहे? ती मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे। मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघात जायचं आहे, मला उद्या मी महाराष्ट्रातले लीडर्स येणार आहे, सगळे लोक भेटणार, मग बघू। त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही। आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बर तेही जाऊ द्या। पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्कीच मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या। माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं माजी मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। ते आज आपल्या मतदारसंघात जाणार असून उद्या समता परिषदेसोबत बैठक घेणार आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।